म्हणून आम्ही सुद्धा वरिष्ठांना हे तात्काळ त्या ठिकाणी कळवलं की बाबा जर अशा पद्धतीने जर राजकारण होणार असेल की आम्ही एवढंच प्रामाणिकपणे काम करून प्रामाणिकपणे महायुतीबरोबर राहून आणि तरीसुद्धा आमच्याशी अशा पद्धतीने जर आमच्याशी विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही. भले आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, परंतु आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी आज दिवसभरात आम्ही सांगतो. आम्ही बऱ्याच सीटनासुद्धा आणि वरिष्ठांनासुद्धा तशा पद्धतीने कळवलेलं होतं आणि म्हणून आज जो काय आता निर्णय स्थगितीचा झालेला आहे तो वरिष्ठांचा आम्ही या ठिकाणी स्वागतच करतो की आपण योग्य तो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. कारण आम्ही प्रामाणिकपणे या उठावाबरोबर आम्ही राहिलेलो होतो आणि आज महायुतीबरोबर प्रामाणिकपणे राहिलेलो. आणि आता तुम्ही विधानसभेची निवडणूक आपण साऱ्यांनी पाहिलेली तर ह्या निवडणुकीमध्ये तिन्ही आमदारांना कशा पद्धतीने पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. महायुती असतानासुद्धा महायुतीतल्या घटक पक्षातील नेत्यांनी केलेला प्रकार होता आणि म्हणून मग हा असंतोष तो राहणारच. आणि त्यामुळेच आम्ही एकच सांगितलेलं होतं की बाबा रे, आम्हाला जर त्या ठिकाणी शिवसेनेला द्यायला जर काही प्रॉब्लेम असेल तर भारतीय जनता पार्टीचा जरी पालकमंत्री झाला तरी आम्हाला त्या ठिकाणी चालणार होतं. परंतु आम्ही राष्ट्रवादीचा पालकमंत्री या ठिकाणी कदापि खपवून घेणार नाही, सहन करणार नाही. कारण आमच्याशी झालेली ती बेईमानी आहे, महायुतीत राहून केलेली बेईमानी आहे. त्यामुळे आम्हाला ते कदापि मान्य नाही हे आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.